अंडाकरीची ही रस्सा भाजी करण्यासाठी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे। जर वर्किंग वुमन असतील ना त्यांच्यासाठी ही वेळेची बचत करणारी रेसिपी आहे आणि टेस्ट तर एकदम मस्त अशी वाढवते। जबरदस्त भाजी होते आणि एक नंबर होते। मसाला न वाटता ही भाजी आपण करणार आहोत, त्यामुळे वेळ न घालवता चला रेसिपी बघू। पहिल्यांदा तर अंडे चांगलं एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। का बरं धुवायचे हे मी समोर दाखवते सुद्धा आणि तुम्हाला सांगते सुद्धा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर एका भांड्यामध्ये अंडे जे आहे ना भिजत म्हणजे टाकलेले आहेत, ते त्याच्यावरची घाण वगैरे निघून जाईल आणि नंतर ते कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे। त्याला मध्ये थोडंसं असं मीठ टाकायचं आणि त्याला 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। जर गंजामध्ये जर तुम्ही शिजवत असाल तर 15 ते 20 मिनिटं आरामात लागतील। 15 मिनिटं तर लागतातच साधारणपणे। तर याला 2 शिट्ट्या घेऊन घेऊ आणि तोपर्यंत आपला मसाला तयार करून घेऊ। आता मसाला तयार करण्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत। 2 म्हटले कारण तिथे 3 दिसत आहे, पण मी 2 म्हटले कारण की मोठ्या साईजचे 2 आहेत। मोठ्या साईजचे 2 होतील, एक मोठा आहे आणि 2 छोटे आहे म्हणून 2 मोठे म्हटलं। तर कांदे घ्यायचेत आणि त्याचे जे आहे ना छिलके काढून घ्यायचे। तुम्हाला ग्रेव्ही कितपत करायची आहे ना तेवढे तुम्ही घेऊ शकता बस। तर आता हे 4 लोकांसाठी ग्रेव्ही आहे म्हणून मी 3 कांदे घेतलेले आहे, एक मोठा 2 छोटे। त्याचे छिलके काढून घेतले, मोठे मोठे काप करून घेतले कांद्याचे। आता एक टोमॅटो घेतला आणि त्याला फक्त असं वरून जे आहे ना त्याचा जे फक्त वरून असं चिरा मारून घ्यायचा। आतपर्यंत आपल्याला नाही मारायचं आहे, 4 साईडने। आणि थोडे काजू घेतलेले आहेत, ते पण काप केलेले असतील, थोड्या छोट्या वाटीने घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला एका गंजामध्ये टाकायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि काप केलेले कांदे, टोमॅटो आणि जे थोडे काजू घेतलेले आहेत ते सुद्धा टाकायचे आहे आणि याला 5 मिनिटासाठी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। बघू शकता खूप छान भाजी होते। 5 मिनिटासाठी आपण उकळू देणार आहे आणि मग याला काढून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असं उकळून झालेलं आहे, 5 मिनिटं झालेले आहे। आता याला आपण काढून घेऊ। जर वर्किंग वुमन असतील ना त्यांनी नक्की ट्राय करा, पटकन होते, भाजायचं टेन्शन नाही, हे भाजा ते भाजा। मस्त अशी ग्रेव्ही होते आणि टेस्टला तर एक नंबर होते, ते काही विचारायचं काम नाही। आणि जेव्हा मी रेसिपी करते, रेसिपी केल्यानंतर म्हणजे आम्ही घरी यूज करतो ते, आणि चांगली लागली तरच मी टाकते यूट्यूबवर, नाही तर मी टाकत नाही। त्यामुळे रेसिपीला नक्की लाईक करा आणि आवडली तर शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या। आता कांद्याचे छिलके हे सगळं एकत्र काढलं आपण, बाहेर जाळीमध्ये काढलेलं आहे। आता कांद्याचे छिलके फक्त आधी पेस्ट करून घ्यायचे। कांद्याचे जे छिलके नाही, कांदे कापून घेतले, जे उकडून घेतलेले आहे त्याचे फक्त हे करून घ्यायचं मिक्सरमध्ये। नंतर मग जे काजू आणि टोमॅटो आहेत ते सुद्धा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा छान असं ग्राइंड करून घ्यायचं। आता टोमॅटोचे काप करायचे, अख्खा टाकू नका कारण की मिक्सरचं पॉट बिघडून जाईल, त्यासाठी म्हटलं। तर 4 काप तरी केले ना तरी सफिशियंट आहेत, पटकन ते बॉईल केलं असल्यामुळे पटकन होतात। याची सुद्धा प्युरी करून घेऊ। बघू शकता अशा प्रकारची दिसत आहे। तर आता इकडे अंडे सुद्धा थंड झालेले आहे, कुकर थंड झालेला आहे। आता बघू शकता आधीच फुटलेले। तर याच्यासाठीच म्हटलं मी की आधी अंडे जे आहे ना ते धुवून टाकायचे, कारण त्यावर जी घाण वगैरे राहते आणि मग हे अंडे बॉईल करत असताना फुटू नये, फुटले कधी फुटतात कधी नाही फुटत, पण फुटले तर मग त्यावर जी घाण राहते ना ती मग हे अंड्याला वगैरे जाऊन चिपकते। फुटलेल्या अंड्यांना जे कव्हर लागून आहे त्यांना नाही राहणार तेवढं, पण जे फुटलेले आहेत त्यांना ती घाण जाऊन चिपकणे, मग ते घाणेरडं पाणी होते। तर त्यामुळे आधीच धुवून घ्या स्वच्छ। जर ही टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। आणि बघू शकता अंडे गरमच आहेत। आता यामध्ये पाणी टाकायचं आणि याचे आपण छिलके काढून घेणार आहे। 2 ते 3 अंडे तर मला छिलावच लागले नाही, ते आपोआप निघाले। आता बघू शकता अशा प्रकारे। आता छिलायला थोडंसं त्रास जात असेल तर अंड्याचं जे आहे ना थोडंसं छिलका काढून घ्या आणि
ते पाण्यामध्ये डुबवत तुम्ही काढू शकता, पटकन निघते, बिलकुल असं ओबडधोबड नाही निघणार, मस्त एकसारखे पटकन छिलके निघल्या जातात. असं डुबवायचं, पाणी घ्यायचं कटोरीसारखं त्याच्यामध्ये आणि पटकन निघल्या जातात. तर अशा प्रकारे अंडे छिलून घेते आणि मग दाखवते. बघू शकता अंडे आता छिलून झालेले आहेत. याला छान असे फोर्कच्या मदतीने वर असे गड्डे करून घ्यायचे किंवा टोचे मारून घ्यायचे, एकदम आतपर्यंत बिलकुल टोचे मारायचे नाही आहेत. आता टोचे मारून सगळे झालेले आहेत. आता याला एका कढईमध्ये तेल घेऊन त्याला मस्त असं फ्राय करून घेऊ. बघू शकता दिसत असल्याप्रमाणे जे आहे ना, एक 2 अंडे सोडायचे आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे. 1 ते 2 मिनटं लागतात त्याला फ्राय होण्यासाठी आणि मग काढून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे अंडे फ्राय करून घेते. मस्त असा कलर आलेला आहे. फ्राय केल्याने काय होते, ते वरची लेअर जे आहे ना मस्त लागते आणि कलरसुद्धा छान दिसतो. तर एका कढईमध्ये, मग त्याच कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. मग तेजपान टाकलं, तमालपत्र, नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे 1.5 चम्मच वगैरे. तर अद्रक लसूण जिरंची पेस्ट टाकलेली आहे. त्याला छान असं परतून घ्यायचं. बघू शकता मस्त अशी परतून झालेली आहे. आता जी कांद्याची प्युरी काढलेली होती आपण शिजवलेल्या, तर त्याची प्युरी टाकून घ्यायची. त्यालासुद्धा 1 ते 1.5 मिनटं छान असं परतून घ्यायचं. तुम्हाला मी पुन्हा सांगते, मसाले जर परतून झाले ना तर खूप छान परतून, म्हणजे छान असे शिजले गेले ना तर टेस्ट छान येते भाजीची. आता हे जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ना मीडियम ठेवायची. या स्टेजला कांदे, अद्रक लसूणची पेस्ट टाकतो तेव्हा, फक्त जेव्हा तिखट मीठ वगैरे टाकतो तेव्हा एकदम लो फ्लेम करायची. आता कांदा वगैरे छान शिजून झाला, त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि मग टाकलेला आहे 1 चम्मच हळद पावडर, नंतर 2 चम्मच तिखट पावडर, नंतर टाकलेला आहे धनिया पावडर 2 चम्मच आणि 1 चम्मच गरम मसाला. तुम्ही आपल्या क्वांटिटीनुसार, जास्त असेल भाजी तर क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. याला छान असं मंद आचेवर 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं. मसाले शिजले की भाज्या मस्त होतात, त्यामुळे मसाले बिलकुल कच्चे ठेवू नका. म्हणजे जे आपले तिखट, मीठ, हळद जे राहते ते, धनिया पावडर वगैरे. आता एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे पाणी. आपण या भाजीमध्ये, रस्सा भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं, खूप छान टेस्ट येते. आता मसाला इकडे शिजून झालेला आहे. तर काजू आणि टोमॅटोची जी प्युरी काढून घेतली होती ती आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला सुद्धा 1 ते 1.5 मिनटं, 2 मिनटं छान असं परतून घेणार आहोत. ते एकजीव झालं पाहिजे. दिसत असल्याप्रमाणे तुम्ही असं ढवळत राहा. आणि जे मिक्सरमध्ये आपण काजू आणि टोमॅटोची प्युरी काढली होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या थोडंसं असं विसळून किंचित असं छान असं त्याला परतून घ्यायचं. बघू शकता मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि थोडी कोथिंबीर पुन्हा टाकायची. ऑप्शनल आहे, नसेल टाकायची नका टाकू, काही हरकत नाही, अशी भाजी छान लागेलच. तर मस्त असे बघू शकता छान असा मसाला शिजलेला आहे. 2 मिनटं झालेले होते. आता यामध्ये आपण टाकून घेणार आहे गरम पाणी. बघू शकता गरम पाणी टाकलेलं आहे, बॉईल येऊन राहिलेलं आहे लगेच. गरम कडकडीत पाणी गरम टाकलेलं आहे मी, म्हणजे भाजीला जी आहे पुन्हा जी आहे गरम झालेली होती तर ती नॉर्मल टेम्परेचरला जाणार नाही जर गरम पाणी टाकलं तर. आणि भाजीची टेस्ट जी आहे ना ती अप्रतिम, म्हणजे जबरदस्त, म्हणजे 1 नंबर लागते. तुम्ही तर्रीचा विचार नका करू, तर्री आलीच पाहिजे असं काही राहत नाही, टेस्ट महत्त्वाची. तर अशा प्रकारे. आणि मग स्वादानुसार मीठ टाकायचं. हा रस्सा जो आहे ना त्याला कडू द्यायचा. आम्ही म्हणतो कडू द्यायचा कारण की याच्यामध्ये जे आहे ना कडू नाही दिला, म्हणजेच त्याला थोडंसं शिजू नाही दिलं तर पानचट लागते भाजी. त्यामुळे याला 5 मिनटं मी उकळू दिलं आणि नंतर मग अंडे सोडून घेतले. आता अंडेसुद्धा टाकल्यानंतर त्याला 1 ते 1.5 मिनटं छान असं मस्त मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं. मीडियम फ्लेमवर, हाय फ्लेमवर नाही, एकदम जे आहे ना मीडियम फ्लेमवर ठेवायची. थोडी तर्री येईल आणि छान अशी कन्सिस्टन्सी होते. आता भाजी आपली रेडी आहे. गॅस बंद केली आणि शेवटी पुन्हा एकदा कोथिंबीर. बिचारे कोथिंबीरीला काही धीरच नाही, पटापट छान टेस्टी ते पण मस्त लागते आणि दिसायला सुंदर दिसते. तर भाजी रेडी आहे. सर्व करून घेऊ आणि मस्त अशी पोळीसोबत, भातासोबत छान लागते, भाकरीसोबतही छान लागते, मला आवडते भाकरी. तर आता छान सर्व करून घेऊ. त्यासोबत कांदे, हा वरून निंबू पिळला तर एकच नंबर. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारची ही भाजी करून बघा. वर्किंग वुमन असतील तर त्यांना एकदम सोपं जाईल हे करायला आणि कमी वेळात जास्त काम आणि टेस्ट खूप छान होते.
तर अशा प्रकारची ही भाजी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत अशाच व्हिडिओसोबत अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय, नमस्ते. अशाच नवनवीन टेस्टी, खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा.